नमस्कार मंडळी, एस फॉर श्रीकांत देवल म्हणजे गोष्ट गावाकडची. आजच्या भागामध्ये आपण लाल माठाच्या पानांचा आज एक वेगळा प्रकार पाहणार आहोत. पदार्थ हां, तो भाजी नाही आहे, ती आहेत भजी. चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य आणि ती पानं आपण चिरून घेऊ. चला, हे पहा, हे मी पानं घेतलेत, त्याची साफ करून घेतलेली आहेत. पानं धुवून आधीच घेतलेली होती. जरा सुक्या फडक्यावरती मी ती ठेवलेली होती धुवून, आणि आता ती मी चिरून घेतो. आपण भेटू आता पानं ही चिरून झाल्यावरती. त्या आपला पाला आहे आणि त्याला आता वहिनींनी मीठ टाकलं आहे थोडंसं, आणि तो जरासा कुस्करून घेतला आहे. पाल्याला पाणी सुटतंच. आता आपण त्याच्यामध्ये मीठ, मसाला आणि हळद, आता मीठ टाकलं आहे तरी पण आपण थोडंसं चव बघून ते मीठ टाकू. आता पहिलं काय टाकते तू त्याच्यात? एकदम हे जरा लाल मसाला पावडर घेते, हळद थोडीशी, हे कालवून घेते जरा. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही अजून मसाला घेऊ शकता. अजून घ्यायचा नको. आपल्याला याला पाणी लागलं तर घ्यायचं, शक्यतो लागणार नाही ना पाणी. नाही, म्हणून तर मिठात मी हे करून घेतलं ना. आता कालून घेते, लागलं पीठ ते घेऊ. आता आपलं कालून झालेलं आहे. आता तेल तापलं का बघायचं आणि भजी सोडायची. लाल माठाच्या पाल्याची भजी. ते पीठ काय हे चण्याचं पीठ वगैरे घेतलं त्यामुळे तुम्हाला कळलं. अजून थोडं पीठ नाही तर पीठ घेते त्याचा कलर तो येणारच, लाल येणार ना. लालच माठ आहे तर काय आता. किती घेतलं तिथे, मग नुसतं पीठच लागेल, पाला अजिबात नाही लागणार. आपण भेटू आता आपल्या किचन. हे पहा, आपलं तेल तापलंय. एक ट्राय बघायला आम्ही टाकलं इथे.
मंडळी आपली भजी रेडी आहेत. आपण आता ती प्लेटमध्ये काढू. हां मंडळी आपली भजी तयार आहेत. आता मी त्यांची चव घेऊन बघतो. मला खाऊन पण दाखवतो. हे पहा, ही आपली भजी एकदम कुरकुरीत झालेत, छान झालेत, मस्त. तुम्हाला जर आजचा पदार्थ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटू बाय बाय अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.